नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी न्यूज टॉप 9 मध्ये. आता आपण बघूयात महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या. लाडकी बहीण योजनेला मुंबई हायकोर्टात आव्हान. ही योजना म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय. नवी मुंबईतील एका सीए कडून याचिका दाखल. लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून कपटी सावत्र भावानं त्यांना कोर्टात पाठवलं. त्यांच्याकडून योजना बंद पाडण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल. सरकारला हिंदू मतांसाठी योजना आखाव्या लागतात. निवडणुकीला 2 महिने शिल्लक. निवडणुकीनंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही. संजय राऊतांची टीका. वीज माफी हा चुनावी जुमला नाही. आम्ही शब्दाचे पक्के. पुढील 5 वर्ष वीज माफी दिली नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही. विरोधकांच्या टीकेला दादांचं उत्तर. दिल्लीतील राजकारणात येत्या महिन्याभरात मोठ्या उलाढाली. खुद्द शरद पवार याबद्दल बोलल्याचा शेकाप नेते जयंत पाटलांचा दावा. माझ्या राष्ट्रीय अध्यक्षतेबाबतच्या चर्चा माध्यमांनी सुरू केलेल्या आहेत. त्या केवळ माध्यमांमध्येच. उपमुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. नाव आणि वेश बदलून दिल्लीला गेल्याचे आरोप खोटे. आरोप खरे ठरल्यास राजकारण सोडेन, अन्यथा संसदेत खोटे आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा. अजितदारांचं सुप्रिया सुळेंना आव्हान. अजितदारांनी अनौपचारिक चर्चेत स्वतःचं वेषांतराबाबत सांगितलं. आता चौकशी सुरू झाली म्हणून हात वर केले. संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर वेषांतर करणं हा गुन्हा नाही. मुनगंटीवारांचा टोला. उपमुख्यमंत्री अजित पवार नाशकात. मात्र दादांच्या दौऱ्यात भुजबळ अनुपस्थित. भुजबळांना काहीतरी काम असताना ते सोबत नाहीत. भुजबळांच्या उपस्थितीवर अजितदारांचं स्पष्टीकरण.